त्या आदेशामध्ये म्हटलेलं असं आहे की नियम क्रमांक 5 त्यांनी दाखवलेला आहे की कोणतीही व्यक्ती किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत पाणी मिसळलेले दूध विकणार नाही. म्हणजे नियम सांगायची वेळ आली, पाणी न मिसळलेलं दूधच ग्राहकांना मिळणं अपेक्षित आहे. यात वेगळं काय म्हणजे असं काय व्हायला लागलं की आता अलीकडच्या काळामध्ये दुधात जी भेसळ आहे, हो. सगळ्यात सहजासहजी भेसळ होणारी म्हणजे पाण्याची आहे. बरं. कायदे तेच आहेत सर्व. फक्त साहेबांनी याच्यावर जोर देऊन सांगितला की तुम्ही असं समजू नका की ग्राहकाला दूध पाणी मिसळून दूध दिलं तर ते काय पाणी मिसळलं म्हणजे भेसळयुक्त नाहीये. बरं. तर पाणी मिसळलं तरी चालणार नाही. हे सगळे कायदे तुम्हाला त्यांना आता जरा प्राकर्षाने म्हणजे सिरियसली सांगावं लागले बरं. की भेसळी काय काय होतात. खरं तर हे सगळ्यांना माहित आहे. माहिती आहे. त्याचा पुढचं असं आहे की मिल्क फॅट व्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थ मिसळलेले तूप विकता येणार नाही. म्हणजे काय म्हणजे तूप आम्ही जे गावरान तूप म्हणतो किंवा जे काय देशी दुधापासून जो तूप म्हणतो, याच्यामध्ये आम्हाला दूधच अपेक्षित आहे. म्हणजे काय होतं किंवा काय होतंय की या आदेशामधनं कोणत्या अशा प्रकारची पद्धत या दूध व्यवसायात आलेली आहे की आमच्या मनामध्ये संशय येतो आहे की मिल्क फॅट व्यतिरिक्त काहीतरी वापरलं जातंय. काय याच्यामध्ये की दूध म्हणजे आपण दुधापासून क्रीम निघते, क्रीम पासून बटर बनतं, बटर पासून तूप बनवतो. हो. काही लोक क्रीम पासून पण तूप बनवतात. बरं. तूप बनवण्याच्या दोन म्हणजे पद्धती ज्या बघितल्या की ज्या प्रचलित आहेत त्या दोन पद्धती. एक क्रीम पासून तूप बनवतात, एक बटर पासून पण तूप. मोठ्या प्रमाणात असेल तर बटर पासून. पण याच्यामध्ये सुद्धा काही त्याच्यामध्ये व्हेज ऑइल, व्हेजिटेबल ऑइल किंवा काय याची पण भेसळ निदर्शनाला आली. ज्या डेअऱ्या नाहीत, ऍक्च्युली जो ब्रँडवाला माणूस आहे तो ब्रँडला कधीही धक्का लागू देत नाही. ब्रँडवाला माणूस अशी कुठलीही गोष्ट करत नाही. पण जे लूज स्वरूपामध्ये विकतात की जो लोकांना कळत नाही, त्याच्यामध्ये या लूज स्वरूपामध्ये विकण्यामध्ये लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारा एक वर्ग आला मध्ये. आणि मग तो बटरच्या ऐवजी पाम तेल किंवा बाकीचं व्हेज ऑइल अशा प्रकारची त्यात भेसळ करू लागला. ह्या गोष्टी निदर्शनाला आल्या आणि म्हणून मग साहेबांनी आता त्या कायद्याचा उल्लेख केला. असं जर केलं तरी त्याला सुद्धा भेसळीत समजलं जाईल.